तर सायन पनवेल महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा जीव अक्षरशः धोक्यात आलाय। महामार्गावरील अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दररोज वाहतूक कोंडी, अपघात तसंच वाहनांचंही प्रचंड नुकसान होत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या एका वर्षात या महामार्गावर 300हून अधिक अपघाती मृत्यू झालेत। या अपघातांमागे रस्त्यावरील खड्डे, ओव्हरलोड वाहनं आणि निकृष्ट देखभाल ही प्रमुख कारणं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। सध्या आपण नवी मुंबई सायन पनवेल महामार्गावर आपण पाहता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि काही चालक सुद्धा या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तर काय म्हणाल सर, आता एक खड्डे पाहताय, एक एक दीड फुटाचे खड्डे आहेत, गाडीची ग्राउंड लेवल कमी आहे, अपघात होण्याची शक्यता काय म्हणाल? ते जर मोस्टली बघितलं ना, सायन पनवेल हायवेचा किती वर्षापासून डेव्हलप होतोय। प्रत्येक आता मध्येच 2 वेळेस तुटलं आणि 2 वेळेस बनवलं, तरी पण एवढे खड्डे इथे चालू आहेत ना, कंटिन्यू बघा गाड्यांचं एक बाजूला हे असा एक बाजूला असं होऊन जातो। कधी पाटे तुटतात गाड्यांचे, छोट्या छोट्या गाड्या पण जाऊ शकत नाही, एवढं मोठा इश्यू झालाय। आणि अपघाताचा एवढा प्रमाण वाढलेला आहे आणि बायकवाला अचानक जर रात्रीच्या टायमाला आला, जो नवीन आहे त्याला माहित नाही तर हमखास अपघात होतो। रोड मिनिस्टरला बघायला पाहिजे ना, त्याला बोलवा आणि दाखवा कसं रोड आहे, कसं चालवायचा। अमेरिका जैसा रोड बनवायला होता, त्यांनी सांगितलेलं की अमेरिका बनणार इकडे, काय झालं तर विचारायचं त्यांना। नक्कीच लोकांचं म्हणणं आहे की अमेरिका बनणार होती आणि अशा प्रकारच्या आश्वासनं शासनाकडून दिली जात होती। आपण पाहताय हा सायन पनवेल महामार्ग खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी लोक समोरून बोलायला तयार आहेत। आपण त्यांच्याशी परत बातचीत करूयात। काही टॅक्सी कॅब चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय बोलायचं, दरवर्षी प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी 9-10 वर्ष गाड्यांचं नुकसान होते त्याच्यामुळे भरपूर। तर आपण पाहताय नागरिकांचं पण फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोष आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्यांचं नुकसान होतंय। ग्राउंड लेवल जे आहे कमी आणि आपण जर पाहिलं तर खड्डे पहा, कमीत कमी 1 ते 1.5 फुटाचे खड्डे आहेत खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी। खड्ड्यांचं साम्राज्य आहे। काय म्हणाल सर, आपण थांबलात, काय बोलायचं आपल्याला? मी तेच सांगण्यासाठी थांबलोय। मी हुंडाईमध्ये कामाला आहे, 12 महिने या प्रवास करते या रोडवर। हे जे खड्डे पडलेत हे पावसाळ्यात पडलेत असा विषय नाहीये, हे 12 महिन्याचे खड्डे आहेत। दुसरी गोष्ट, त्या नवीन ब्रिजचं काम दोन्ही बाजूला चालू झालं। दोन्ही ब्रिज आहेत, ज्यावेळेस ब्रिजचं काम चालू त्यावेळेस तुम्हाला सर्व्हिस रोड अवेलेबल करून देणं तुमची गरजेचं असतं। आत्ताच्या या खड्ड्यांमुळे बऱ्याचशा गाड्यांचे जे तुमचे अलॉय व्हील असतात ते तुटलेले आहेत, बऱ्याचशा गाड्यांचे टायर फुटलेले आहेत। त्याच्यानंतर इथं बरेचसे अपघात झाले टू व्हीलरवाल्यांचे। टू व्हीलरवाल्यांना पण यांना सेफ साईड देता येत नाहीये।